नाफेडमधील घोटाळ्या प्रकरणाची एक मोठी कारवाई करण्यात आली आहे। कांदा व्यापार प्रमुख सुनील कुमार यांची उचलबांगडी करण्यात आली आहे। पिंपळगावचे मुख्य लेखापाल हिमांशू यांचीही नाशिकमधून बदली करण्यात आली आहे। नाफेड आणि NCCF ची गोदाम एकच आहेत। एकत्र खरेदी दाखवून सरकारला कोट्यवधींचा चुना लावण्यात आलेला आहे। नाफेडचा कांदा परस्पर दुबईला फिरवण्यात आलेला आहे। दुय्यम दर्जाचा कांदा नाफेडला दाखवून नाफेडची फसवणूक करण्यात आलेली आहे आणि आता कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला। कांदा व्यापार प्रमुख सुनील कुमार यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे, तर लेखापाल हिमांशू यांचीही बदली करण्यात आलेली आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। नाफेडमधील घोटाळा प्रकरणाची ही मोठी बातमी आहे, कारण कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। कांदा व्यापार प्रमुख सुनील कुमार यांची उचलबांगडी प्रशासनाकडून करण्यात आली आहे। पिंपळगावचे मुख्य लेखापाल हिमांशू यांचीही नाशिकमधून बदली करण्यात आली आहे। नाफेड आणि NCCF ची गोदाम एकच आहेत। एकत्र खरेदी दाखवून सरकारला कोट्यवधींचा चुना लावण्यात आलाय। नाफेडचा कांदा परस्पर दुबईला फिरवण्यात आलाय। दुय्यम दर्जाचा कांदा नाफेडला दाखवून नाफेडची ही फसवणूक करण्यात आली आणि त्याच अनुषंगाने आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला। आपण बघतोय नाफेडची फसवणूक करण्यात आली आहे, सरकारची फसवणूक करण्यात आलेली आहे। नाफेडमधील घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। नाफेड आणि NCCF ची गोदाम एकच आहेत। एकत्र खरेदी दाखवून सरकारला कोट्यवधींचा चुना लावण्यात आला। योगेश खरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। योगेश, नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा ग्राहकांना चांगल्या किमतीत मिळावा, एका रिजनेबल किमतीत मिळावा यासाठी केंद्र सरकारनं इंटरव्हेन्शन स्कीमच्या अंतर्गत नाफेड आणि NCCF कडून 1 लाख टन कांदा खरेदी केलेली होती आणि या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचं समोर आलेलं आहे। यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना सुद्धा झालेला नाही आणि ग्राहकांना सुद्धा झालेला नाही। त्यामुळे एका निष्पक्ष केंद्रीय यंत्रणेमार्फत चौकशीला गेल्या 4-5 दिवसापासून सुरुवात झाली आहे। या चौकशीमध्ये जवळजवळ 2 एकूणच सगळ्या ज्या नाफेडच्या 6 फेडरेशन आहेत त्यांच्या माध्यमातून मोठा घोळ झाला असल्याचं समोर आलेलं आहे। ज्या 100 सरकारी FPC होत्या त्यांना हे काम देण्यात आलं नाही, तर काही FPO जे आहेत काही ऑर्गनायझेशन त्यांना हे काम देण्यात आलं होतं। काही राज्याबाहेरच्या सुद्धा या यंत्रणा होत्या ज्यांचा काहीही संबंध नसताना हे काम त्यांना देण्यात आलं आणि त्याच्यातून कोट्यवधींचा घोळ घालण्यात आलेला आहे। जो नाफेडसाठी कांदा खरेदी करण्यात आला होता तो परदेशात पाठवण्यात आला आणि खराब कांदा हा नाफेडच्या गोदामांमध्ये टाकण्यात आला। गोदामं सुद्धा एकत्रितपणे दाखवण्यात आली। नाफेडचा कांदा NCCF ला दाखवण्यात आला, NCCF चा कांदा नाफेडला दाखवत मोठा घोळ या ठिकाणी करण्यात आला आहे। यामध्ये 2 अधिकाऱ्यांच्या बदल्या सध्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये केंद्रीय प्रमुख सुनील कुमार यांना हटवण्यात आलंय, तर दुसरे हिमांशू जे आहेत नाशिकचे लेखाकार त्यांची ट्रान्सफर ही मुंबईला करण्यात आली आहे। एकूणच घोळ जो आहे आता गंभीर स्वरूप घेऊ लागलाय। अगदी धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।